नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स या प्रकरणातील आपण बहुपदीचे प्रकार कोटींवरून कसे पडतात ते अभ्यासणार आहोत. म्हणजेच टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री. तसेच प्रमाणरूप बहुपदी म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल हे देखील आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर बहुपदीचे सहगुणक रूप व घातांक रूप देखील पाहणार आहोत. म्हणजेच कोएफिशियंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. आपण मागील व्हिडिओमध्ये बहुपदींचे पदांवरून पडणारे प्रकार पाहिलेले होते. म्हणजेच टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल अकॉर्डिंग टू द टर्म्स. आता आपण बहुपदीचे प्रकार कोटींवरून कसे पडतात ते अभ्यासणार आहोत. म्हणजेच टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री. इथे आपण एका चलातील बहुपदींचाच विचार करतो आहोत. बहुपदींचे प्रकार कोटींवरून पाहताना एका चलातील बहुपदीची उदाहरणे आपण विचारात घेणार आहोत. मग इथे देखील कोटींवरून बहुपदींचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रेषीय बहुपदी, दुसरा प्रकार आहे वर्ग बहुपदी आणि तिसरा आहे घन बहुपदी. म्हणजेच लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. मग आता या 3ही प्रकारांबद्दल थोडी अधिक विस्ताराने माहिती घेऊया. रेषीय बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. म्हणजेच इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1 देन दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज लिनियर पॉलिनॉमियल. मग याची उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण 3x - 1. या उदाहरणामध्ये पदे 2 आहेत. याची कोटी 1 आहे कारण 3x चा घातांक x चा घातांक 1 आहे. पहिलं पद 3x आहे, पहिल्या चलाचा घातांक 1 आहे आणि दुसरं पद स्थिर आहे म्हणजे याचा घातांक 0 असणार आहे. मग यामध्ये सर्वात मोठा घातांक 1 0 मध्ये 1 आहे म्हणजेच या बहुपदीची कोटी 1 आहे. आपल्याला माहिती की एक चलातील बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो त्याला कोटी म्हणतात. म्हणजे इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 1 आहे म्हणजे या 3x - 1 या बहुपदीची कोटी 1 आहे आणि इथे कोटी 1 आहे म्हणून ही रेषीय बहुपदी आहे. म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 असेल म्हणजेच त्याची कोटी 1 असते तेव्हा त्या बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात. दुसरं उदाहरण आहे 7y. मग इथे y चा घातांक 1 आहे म्हणजे इथे देखील कोटी 1च आहे. तिसऱ्या उदाहरणात 5m - 1/2. इथे m चा घातांक 1 आहे आणि -1/2 हे स्थिर पद आहे त्यामुळे इथे देखील कोटी 1च आहे. चौथं उदाहरण -√3x. इथे देखील x चा घातांक 1च आहे आणि पाचव्या उदाहरणात सुद्धा y+12 मध्ये y चा घातांक 1 आहे. म्हणजे या 5ही उदाहरणामध्ये चल जे आहे त्या चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 आहे म्हणजेच त्याची कोटी 1 आहे म्हणून याला रेषीय बहुपदी म्हणतात. लिनियर पॉलिनॉमियल मीन्स इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1 then it is called as linear polynomial. So let us learn some examples. First is 3x - 1. Here the first term is 3x and the index of the variable x is 1 and the second term is -1. This is constant. So constant have a degree, constant have an index 0. So 1 and 0 here are the indices of these two variables, these two terms. So here the highest index is 1 and the highest index of the variable is called as degree of the polynomial. Whenever the polynomial is in one variable, then the highest index of the variable is called as degree of the polynomial. We have learned in the previous video. Now consider the second polynomial 7y. Here
the index of the y is 1, so degree of this polynomial 7y is also 1, so it is also a linear polynomial. Third example, 5m minus 1 by 2. So here the index of the variable m is 1, so highest index is 1 and second term is constant, so constant have index 0, so 1 0 are the indices here, and out of 1 0 1 is the highest index, so it is called as degree. Highest index is called as degree of the polynomial, and whenever the degree of the polynomial is 1, then it is called as linear polynomial. So this is also linear polynomial. Next example, minus root 3x. Here the index of x is 1, so this is also linear polynomial. And in the last example, y plus 12, the index of y variable is also 1, so here also degree 1, and therefore this polynomial is also linear polynomial. It means that if the degree of the polynomial is 1, means highest index of the variable is 1, then that polynomial is called as linear polynomial. आता बहुपदीचा दुसरा प्रकार पाहूया, कोटींवरून पडणारा वर्ग बहुपदी, त्यालाच म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. मग इथे जसं आपण रेषीय बहुपदीमध्ये पाहिलं की कोटी 1 असते तेव्हा त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणजेच रेषीय बहुपदी म्हणतात, आणि इथे वर्ग बहुपदीला कोटी 2 पाहिजे, म्हणजे सर्वात मोठा चलाचा घातांक 2 असला पाहिजे. म्हणजेच ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते त्याला वर्ग बहुपदी म्हणजेच क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतात. मग त्याची काही उदाहरणे पाहूया. म्हणजेच इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 2, means highest index of the variable is 2, then that polynomial is called as quadratic polynomial. मग याची उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे 2y वर्ग अधिक y अधिक 1. इथे घातांक चलाचे 2, दुसऱ्या पदाचा 1 आणि तिसऱ्या पदाचा स्थिर पद आहे म्हणजे 0. 2 1 0 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच याची कोटी 2 आहे, म्हणजेच ही वर्ग बहुपदी आहे. दुसरं उदाहरण वजा 3x वर्ग. इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे याची देखील कोटी 2 आहे, म्हणजेच ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे. तिसरं उदाहरण 1/2m वर्ग वजा रूट 3 गुणिले m. मग इथे m चा घातांक 2 आणि इथे m चा घातांक 1 आहे. मग 2 आणि 1 मध्ये सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच याची कोटी 2 आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो त्याला कोटी म्हणतात. मग इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे याची कोटी 2 आहे, म्हणजे ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे. चौथं उदाहरण x वर्ग वजा 6x अधिक 9. इथे घातांक पाहूया 2, इथला घातांक 1 आणि स्थिर पद आहे म्हणजे घातांक 0. मग 2 1 0 मध्ये सर्वात मोठा घातांक 2, म्हणजे ही झाली कोटी, म्हणजेच या बहुपदीची कोटी 2 आहे, म्हणजेच ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्याला म्हणतात वर्ग बहुपदी. पाचवं उदाहरण 5y वर्ग वजा 16. इथे घातांक पाहूया. पहिल्या पदामध्ये चलाचा घातांक 2 आहे, दुसरं पद वजा 16 आहे, म्हणजे स्थिर पद आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो, म्हणजे 2 0 असे घातांक आहेत. मग यामध्ये सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच याची कोटी 2 आहे, आणि याची कोटी 2 आहे, म्हणजे ही बहुपदी सुद्धा वर्ग बहुपदी आहे. Now let us learn some examples of quadratic polynomial. If the degree of the polynomial is 2, then that polynomial is called as quadratic polynomial. Here first example 2y square plus y plus 1. Here the index of the first variable y is 2. Second term is y, so index is 1. And third term is 1, that is constant, and constant have a index 0. So the indices are 2, 1, 0. And out of this 2, 1, 0, highest index is 2, so this is degree of this polynomial. And the degree of this polynomial is 2, hence this is a quadratic polynomial. Second example, minus 3x square. In this example, index of the variable x is 2, and this is the highest index, so it has a degree 2, so it is also a quadratic polynomial. Third example, 1/2 m square minus root 3m. Here index of the first variable m is 2, and in second term the index of variable m is 1. So 2, 1 are the indices. So highest index is 2, so degree is 2, and
the degree of this polynomial is 2, so it is also a quadratic polynomial. So all these are the examples of quadratic polynomial. Next example is x square minus 6x plus 9. Index are 2, 1 and 0. 9 is constant, so constant have index 0. So 2, 1, 0. So highest index is 2. So degree of this variable is 2, and degree of the variable is 2. Hence, this is also a quadratic polynomial. Last example, 5y square minus 16. Index is 2 and here is 0. Minus 16 is a constant, so index is 0. So 2, 0. Out of 2, 0, 2 is the highest index, and highest index of the variable is called as degree. So degree is 2 here. Hence, it is also a quadratic polynomial. So these are the examples of quadratic polynomial. So the definition of quadratic polynomial is, if the degree of the polynomial is 2, then that polynomial is called as quadratic polynomial. आता कोटींवरून पडणारा तिसरा प्रकार पाहूया, घन बहुपदी. त्यालाच म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. मग ज्याची कोटी 3 असते, ज्या बहुपदीची कोटी 3 असते, म्हणजेच डिग्री 3 असते, त्याला म्हणतात घन बहुपदी. इफ द पॉलिनॉमियल हॅव अ डिग्री 3, देन इट इज कॉल्ड एज क्युबिक पॉलिनॉमियल. यासाठी उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण, एक्स घन वजा 2x वर्ग अधिक रूट 5. या पहिल्या उदाहरणात घातांक असे आहेत 3, 2, 0. मग सर्वात मोठा घातांक 3 आहे. सर्वात मोठ्या घातांकालाच कोटी म्हणतात. म्हणजे या बहुपदीची कोटी 3 आहे, म्हणजेच ही घन बहुपदी आहे. कारण कोटी 3 असली की त्याला घन बहुपदी म्हणतात. हायेस्ट इंडेक्स 3 आहे या ठिकाणी. 3, 2, 0 आर द इंडायसेस अँड हायेस्ट इंडेक्स इज 3, सो इट इज कॉल्ड एज क्युबिक पॉलिनॉमियल. सेकंड एक्झाम्पल, m वजा m वर्ग अधिक 6m घन. या ठिकाणी घातांक असे आहेत, म्हणजे इंडेक्स असे आहेत 1, 2, 3. 1, 2, 3 असे घातांक आहेत. या 3 घातांकामध्ये सर्वात मोठा घातांक 3 आहे आणि सर्वात मोठ्या घातांकालाच कोटी म्हणतात. म्हणजे या बहुपदीची कोटी 3 आहे, म्हणजे ही सुद्धा घन बहुपदी आहे. इन दिस एक्झाम्पल द इंडायसेस आर 1, 2, 3. So highest index is 3 and highest index is called as degree. So the degree of this polynomial is 3. Hence it is a cubic polynomial. तिसरं उदाहरण आहे 10y plus 7y cube. म्हणजेच 10y अधिक 7y घन. यामध्ये घातांक आहेत चलाचे 1. पहिल्या पदामध्ये y चा घातांक 1 आहे आणि दुसऱ्या पदामध्ये घातांक 3 आहे. म्हणजेच 1, 3 मध्ये मोठा घातांक 3, म्हणजे याची कोटी 3 आहे, म्हणजे ही घन बहुपदी आहे. इन दिस एक्झाम्पल हायेस्ट इंडेक्स इज 3, मीन्स डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 3, हेन्स इट इज अ क्युबिक पॉलिनॉमियल. चौथं उदाहरण आहे x घन अधिक 9x वर्ग वजा 4x अधिक रूट 8. यामध्ये घातांक असे 3, 2, 1, 0. इंडायसेस आर 3, 2, 1, 0. कॉन्स्टंट आहे, म्हणजे स्थिर संख्येचा घातांक 0 असतो, म्हणजे इथे रूट 8चा घातांक 0 असणार आहे. त्यामुळे 3, 2, 1 इथला घातांक 1 आहे. म्हणजेच 3, 2, 1, 0 मध्ये सर्वात मोठा घातांक 3, म्हणजे याची कोटी 3, म्हणजे ज्याचा हायेस्ट इंडेक्स 3 आहे, म्हणजेच याची डिग्री 3 आहे. आणि ज्याची कोटी म्हणजेच डिग्री 3 असते त्याला घन बहुपदी म्हणजेच क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतात. त्यामुळे चौथं उदाहरण सुद्धा क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे घन बहुपदीचं आहे. आता शेवटचं उदाहरण 12 गुणिले y घन 12y क्यूब. मग या उदाहरणात y चा घातांक 3 आहे. द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल y इज 3 आणि सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणून कोटी याची 3 आहे, म्हणजे ही सुद्धा घन बहुपदी आहे. इन दिस एक्झाम्पल हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल y इज 3, हेन्स द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 3, सो इट इज कॉल्ड एज क्युबिक पॉलिनॉमियल. आता प्रमाणरूप बहुपदी म्हणजे काय ते आपण पाहूया. म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ पॉलिनॉमियल. जेव्हा p ऑफ x या बहुपदीची पदे x च्या घातांकाच्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहिलेली असतात, तेव्हा त्या बहुपदीस प्रमाणरूप बहुपदी म्हणतात. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की प्रमाणरूप बहुपदी म्हणजे काय आहे. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की जेव्हा बहुपदी ज्या चलामध्ये दिलेली असते
ते चल असं कंसामध्ये लिहितात. पी ऑफ एक्स, क्यू ऑफ एक्स याप्रमाणे लिहितात. जर वाय चलामध्ये असेल तर याला पी ऑफ वाय किंवा क्यू ऑफ वाय असं बहुपदी दर्शवली जाते. मग इथे एक्स चलातील बहुपदी आहे. एक उदाहरण घेऊया. पी ऑफ एक्स बरोबर 3x वर्ग वजा 5x अधिक 7x चा 5वा घात वजा 2. मग या बहुपदीमध्ये एक्स चलातील बहुपदी म्हणून इथे पी ऑफ एक्स हे आपण नाव घेतलेलं आहे, अक्षर घेतलेलं आहे. मग आता या बहुपदीचा आपल्याला घातांकाच्या उतरत्या क्रमाने प्रथम ही बहुपदीतली सर्व पदे मांडायची आहेत. एक्सच्या घातांकाच्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने जी बहुपदी मांडलेली असते त्याला प्रमाणरूप बहुपदी म्हणतात. मग आता या बहुपदीमध्ये प्रथम उतरता क्रम आपल्याला मांडायचा आहे. म्हणजेच सर्वात मोठा घातांक जो आहे ते पद प्रथम घ्यायचं आहे. मग पी ऑफ एक्सला पी ऑफ एक्स लिहिलं. मग इथे उतरता क्रम लिहिताना सर्वात मोठ्या घातांकाचं पद प्रथम लिहायचंय. मग यामध्ये 2, 1, 5, 0 असे घातांक आहेत. मग 5 घातांकाचं हे पद प्रथम लिहायचंय. म्हणजेच याचं चिन्ह अधिक आहे. म्हणजे 7x चा 5वा घात प्रथम लिहिलं. मग 5 नंतर सर्वात मोठ्या घातांकाचं पद कोणतं आहे? 2 घातांकाचं आहे. याचंही चिन्ह अधिक आहे म्हणून 3x वर्गला आपण नंतर लिहिलंय. मग त्यानंतर 5 नंतर 2 घातांक झाला. मग 2 नंतर आता 1 घातांकाचं पद म्हणजे हे आहे वजा 5x. मग हे पद आपल्याला लिहायचंय. याचं चिन्ह वजा आहे, ते चिन्ह आहे तसंच इथे लिहायचंय वजा 5x. आणि शेवटचं पद आहे 0 घातांकाचं म्हणजे स्थिर पद, ते वजा 2 लिहिलं. मग आता चेक करून बघूया की उतरत्या क्रमाने सर्व घातांक आलेले आहेत का? 5, 2, 1 आणि 0. स्थिर पदाचा घातांक 0 असतो. मग याप्रमाणे 5, 2, 1, 0 म्हणजे उतरत्या क्रमाने ही बहुपदी आपण मांडलेली आहे. याला म्हणायचंय प्रमाणरूप बहुपदी. किंवा चढत्या क्रमाने पण आपण हीच बहुपदी मांडू शकतो. म्हणजेच सर्वात लहान घातांक म्हणजे 0 घातांकाचं पद प्रथम घेतलं वजा 2. मग 1 घातांकाचं पद वजा 5x. मग 2 घातांकाचं पद मांडलं अधिक 3x वर्ग. आणि सगळ्यात मोठा घातांक 5 आहे ते पद सगळ्यात शेवटी मांडलं 7x चा 5वा घात. याला देखील प्रमाणरूप बहुपदी म्हणतात. पण आपण नेहमी उतरत्या क्रमाचे म्हणजे पहिला जो प्रकार आहे हा, या प्रकारची बहुपदीच आपण पुढील काही उदाहरणं सोडवताना वापरणार आहोत. त्यामुळे दोन्ही प्रकारे चढता किंवा उतरत्या क्रमात मांडलेली जी बहुपदी असते, चलाच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जी बहुपदी मांडलेली असते त्याला म्हणतात प्रमाणरूप बहुपदी. स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल मीन्स if p of x is a polynomial in variable x which can be written in descending or ascending powers of its variable, then the polynomial is called the standard form of the polynomial. So we will learn one example to understand this standard form of polynomial. Let us consider the polynomial in variable x. P of x is equal to 3x square minus 5x plus 7x raised to 5 minus 2. In this variable, in this polynomial, variable used is x. So I write here p of x. If the polynomial is in variable y, then I will write here p of y or q of y like that. So here variable used is x. So p of x is equal to this polynomial. Now we have to write this polynomial in standard form. And now standard form we can write both way, either ascending or descending. So let us write the first form of this standard form of polynomial in descending order. While writing the descending order, we have to write the term having highest index first. So in the given polynomial, the highest index is 5. So we have to write this term first. So sign is plus here. So plus 7x raised to 5 we can write first. Then second highest power is 2. So I will write next that term plus 3x square. Here is also sign plus. Now then descending order 5, 2 then is 1 index term. So minus 5x I will write there. And at last I will write this minus 2 having index 0. So here the descending order means 5, 2, 1, 0 means
powers are going less and less. So in this way we can write the descending order of this polynomial. So this is called as standard form of polynomial. Similarly, we can write the same polynomial by ascending order. So in ascending order, we have to write the index having smallest power first, means smallest to greatest power. We have to write in this way. Here greatest power to smallest power, we have written all the terms. Now here smallest to greater power terms we have to write one by one. So we can write smallest index term is -2 first, means it has a index 0. Then having index 1 is -5x. So I will write next -5x. Then having index 2 term is there, 3x square. Its sign is plus, so plus 3x square. And last one, the highest index is 5. So 7x raised to 5 plus sign is there. So plus 7x raised to 5 is the last term. So this is also called as standard form of polynomial. So we can write standard form of polynomial in both ways, descending order and ascending order. But we are using the descending order of the standard form polynomial while solving some examples in the exercise. So this descending form we have to learn more. आता बहुपदीचे सहगुणक कसे लिहायचे त्याचा थोडासा सराव करूया. म्हणजेच कोएफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल कसे लिहितात ते पाहूया. यासाठी उदाहरण घेतलं. एक्स चलातील एक बहुपदी घेतली. पी ऑफ एक्स बरोबर एक्स चा चौथा घात वजा 2x घन अधिक 8x वजा 25. या बहुपदीमध्ये प्रत्येक पदामध्ये x चा सहगुणक आपण लिहिणार आहोत. मग इथे x चा चौथा घात आहे. याच्यात सर्वात मोठा घातांक 4 आहे, म्हणजे याची कोटी 4 आहे. पण आपल्याला इथे सहगुणक लिहायचे आहेत प्रत्येक पदाचे. मग मी इथे पहिल्या पदाचा सहगुणक इथे दिलेला नाही, म्हणजेच 1 आहे. सहगुणक म्हणजे हे जे चल आहे, चलाच्या अगोदर आलेला जो अंक असतो तो सहगुणक म्हणून लिहायचा असतो, पण तो लिहिताना चिन्हासहित लिहायचा आहे. इथे अधिक आहे, अधिक असतो तेव्हा लिहिण्याची आवश्यकता नाही, पण ऋण चिन्ह असेल तर लिहायचं आहे. म्हणजे इथे x चा चौथाचा सहगुणक 1 आहे, म्हणून मी इथे 1 लिहिलेला आहे. दुसरं पद आहे वजा 2x वर्ग, म्हणजे x घनचा सहगुणक वजा 2 आहे, म्हणून इथे वजा 2 लिहिले. वजा चिन्ह आलं की ते ऋण चिन्ह असेल तर लिहायचं आहे. तिसरं पद आहे अधिक 8x. इथे x चा सहगुणक अधिक 8 आहे, पण अधिक चिन्ह लिहिण्याची आवश्यकता नाही, म्हणून मी फक्त 8 लिहिलेला आहे. आणि शेवटचं पद स्थिर आहे. स्थिर पद आहे तसंच लिहायचंय वजा 25. अधिक असेल तर अधिक चिन्ह लिहिण्याची गरज नाही, पण इथे ऋण असल्यामुळे ऋण 25 लिहिलेले आहे. मग या पहिल्या उदाहरणामध्ये कोएफिशियंट्स कसे लिहिलेले आहेत पुन्हा एकदा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. The given polynomial is p of x is equal to x raised to 4 minus 2x cubed plus 8x minus 25. Here we have to write the coefficient of each term. So first term is x raised to 4. So coefficient is not given, means here is 1. Now in the second term minus 2x cubed, here coefficient of x cube is minus 2. Whenever the minus sign is there, we have to show here. Means we have to write that sign also. So minus 2 is the coefficient of x cube. In the third term, coefficient of x is plus 8. So I can write simply 8. And last term is constant. So constant we have to write as it is. If it is plus, we have to write plus. But here minus 25. So coefficient is minus 25. मग याचप्रमाणे आपण दुसरं उदाहरण पाहूया. y चलातील ही बहुपदी घेतली. p ऑफ y बरोबर 21y घन वजा √3y अधिक 17y चा चौथा घात वजा 1/2. यामध्ये प्रत्येक पदाचा आपण सहगुणक लिहूया. मग y घनचा सहगुणक 21 आहे. इथे y चा सहगुणक वजा √3 आहे. इथे y चा चौथाचा सहगुणक अधिक 17 आहे, म्हणून मी 17 लिहिलंय. आणि शेवटचं पद संख्या आहे, स्थिर संख्या आहे, म्हणजे वजा 1/2 त्याचा सहगुणक आहे. In the second example, the given polynomial is in variable y. So p of y is equal to 21y cube minus √3y plus 17y raised to 4 minus 1/2. So we have to write the coefficient of each term. So coefficient of y cube is 21. Coefficient of y is minus √3. Coefficient of y raised to 4 is plus 17. So simply I write 17. And last term is constant. So constant we have to write
ॲज इट इज -1/2. आता आपण बहुपदीचे सहगुणक रूप व घातांक रूप पाहूया. कोएफिशियंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. हा घटक समजावून घेण्यासाठी आपण इथे 2 उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे पी ऑफ एम बरोबर 5m वर्ग वजा 7m अधिक 3m चा 5वा घात अधिक 2. यामध्ये सर्वात मोठा घातांक 5 आहे, म्हणजे इथला घातांक 2, 1, 5, 0. यामध्ये सर्वात मोठा घातांक 5 आहे, म्हणजे याची कोटी 5 आहे. मग आता या बहुपदीला प्रथम आपल्याला सहगुणक आणि घातांक रूपात मांडायचे, पण तत्पूर्वी आपल्याला ही बहुपदी आहे ती प्रमाणरूप पद्धतीत मांडायची. आपण थोड्या वेळापूर्वीच शिकलो आहोत की प्रमाणरूप मांडताना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने बहुपदीतली सर्व पदे मांडायची असतात घातांकाच्या. तर इथे आपण उतरत्या क्रमाने आपण त्या बहुपदीतील सर्व पदे मांडणार आहोत, चलाच्या उतरत्या घातांकाच्या क्रमाने. यामध्ये सर्वात मोठ्या घातांकाचं पद 5 घातांकाचं आहे, म्हणून ते पद प्रथम लिहिलं 3m चा 5वा घात. त्यानंतर उतरत्या क्रमाने दुसरा घातांक येतो 2, मग ते पद पहिलं लिहिलं 5m वर्ग. इथे 5चं चिन्ह अधिक आहे. इथे प्रमाणरूप बहुपदी लिहिताना चिन्ह बहुपदीतली आहे तशीच घ्यायची आहेत. प्लस असेल तर प्लस लिहायचंय, मायनस असेल तर मायनसचं चिन्ह घ्यायचंय. गणितात जे दिलंय तेच चिन्ह लिहायचं आहे. मग पहिलं पद हे लिहिलं, नंतर 2 घातांकाचं लिहिलं, त्यानंतर हे 1 घातांकाचं पद आहे. इथे 1 घातांक आहे, वजा 7m चा 1 घात आहे हा. मग ते पद लिहिलं आणि नंतर स्थिर पद आहे, त्याचा घातांक 0 असतो, त्यामुळे ते शेवटी लिहिलं. याप्रमाणे आपण प्रमाणरूप बहुपदी मांडली. मग आता प्रमाणरूप बहुपदी मांडल्यानंतर आता आपल्याला घातांक रूप बहुपदी मांडायची आहे. मग ती मांडताना काय करायचं आहे, तर ज्या घातांकाची पदे इथे दिलेली आहेत ती तर लिहायचीच आहेत, पण ज्या घातांकाचं पद याच्यात दिलेलं नाहीये, म्हणजेच ते मिसिंग आहे, म्हणजेच ते पद तिथे दिसत नाहीये, तर ते आपल्याला 0 सहगुणक घेऊन तयार करायचं आहे. आणि 0 सहगुणक घेतल्यामुळे गणितात कुठलाही बदल होत नाही. म्हणजेच आता 3m चा 5वा घात हे आहे तसं लिहिलं. 5 नंतर डायरेक्ट 2 घातांकाचं पद आहे, म्हणजे मधलं 4 आणि 3 घातांकाचं पद इथे नाहीये, म्हणजे ते मिसिंग आहे, हरवलेलं आहे. तर ते आपण इथे लिहितोय 0m चा 4था घात. इथे चल m आहे, त्यामुळे mच चल वापरलेला आहे. 0m चा 4था घात म्हणजे 5 नंतर 4 घातांक आला, त्यानंतर 3 घातांकाचं पद याच्यात नाहीये म्हणून ते पण तयार केलं 0 सहगुणक घेऊन 0m घन. त्यानंतर 2 घातांकाचं पद आहे गणितात, मग ते आहे तसंच लिहिलं 5m वर्ग. त्यानंतर 1 घातांकाचं पण पद आहे, ते पण लिहिलं आहे तसं वजा 7m. आणि 0 घातांकाचं पद पण आहे, ते पण आहे तसं लिहिलं. असं मोठ्या घातांकापासून ते 0 घातांकापर्यंत आपल्याला सलग सर्व पद लिहायची आहेत उतरत्या घातांकाच्या क्रमाने. तर ते झालं घातांक रूप. मग हे झालं घातांक रूपातली बहुपदी. मग आता याला सहगुणक रूपात मांडताना फक्त त्यांचे सहगुणक कंसामध्ये लिहायचे आहेत, स्वल्पविराम देत. मग पहिल्याचा सहगुणक 3 आहे, दुसऱ्याचा सहगुणक 0 आहे, तिसऱ्या पदाचा 0 आहे, इथे 5 आहे, इथे वजा 7 आहे आणि इथे 2 आहे. वजा चिन्ह जिथे जिथे असेल तिथे लिहायचं आहे, अधिक चिन्ह असेल तर लिहिण्याची आवश्यकता नाही. तर या पद्धतीने आपण इथे या दिलेल्या बहुपदीचं हे घातांक रूप झालं आणि हे सहगुणक रूप कंसामध्ये लिहिलेलं आहे. अजून एक उदाहरण पाहूया दुसरं. क्यू ऑफ एक्स बरोबर एक्स घन वजा 6. मग आता या बहुपदीमध्ये सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणजे याची कोटी 3 आहे. मग आता याला प्रमाणरूप बहुपदीमध्ये मांडूया, म्हणजे उतरत्या घातांकाच्या क्रमाने आपल्याला मांडायचे. पण इथे उतरत्या क्रमाने दिलेलंच आहे. 3 घातांक म्हणजे सर्वात मोठा घातांकाचं पद अगोदर आहे आणि वजा 6 हे स्थिर पद आहे, त्याचा घातांक 0 आहे. त्यामुळे 3 0 इथे उतरत्या क्रमाने ही पदे आलेलीच आहेत, म्हणजे हे प्रमाणरूप आहेच. आता याला घातांक रूपात मांडूया. मग एक्स घन आहे तसंच मांडलं. मग इथला मधली ज्या घातांकाची पदे नाही आहेत, हरवलेली आहेत, ती आपण 0 सहगुणक घेऊन इथे तयार करूया. 3 नंतर डायरेक्ट 0 घातांकाचं पद आहे स्थिर पद, म्हणजे मधलं 2 आणि 1 घातांकाचं पद इथे नाही आहेत, मग ती आपण तयार करूया. एक्स घनला एक्स घन, 2 घातांकाचं पद नव्हतं याच्यात, म्हणजे 0 घेऊन तयार केलं. कारण 0 घेतल्यामुळे गणितात कुठलाही बदल होत नाही, कारण 0 गुणिले एक्स वर्ग म्हणजे 0च होणार यांचा गुणाकार, म्हणजे इथे पद असून नसल्यासारखंच आहे, म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाहीये. मग 2 घातांकाचं पद 0 घेऊन तयार केलं. तसं 1 घातांकाचं पद नाहीये, मग त्याला पण अधिक 0 एक्स लिहिलं आणि वजा 6 आहे तसेच लिहिले. म्हणजे 3 2 1 0
याप्रमाणे उतरत्या क्रमाने सर्व घातांकाची पद आलेली आहेत. म्हणजे हे झालं घातांक रूप बहुपदी. मग आता याला सहगुणक रूपात मांडायचं आहे. मग एक्स घनचा सहगुणक इथे दिलेला नाही म्हणजे 1 आहे, इथला 0 आहे, इथला सहगुणक 0 आहे आणि स्थिर पद -6 आहे. तसंच आहे, याप्रमाणे आपण लिहिलं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोटी 3 आहे. जेव्हा त्या बहुपदीची कोटी 3 आहे तेव्हा सहगुणक इथे 4 आलेले आहेत. तेव्हा ही गोष्ट इथे आपण लक्षात ठेवायची आहे. जेवढी कोटी असते त्यापेक्षा एक पद जास्त आलेलं असतं. असंच मगाशीच्या उदाहरणात पण आहे. मगाशीचं जे उदाहरण आपण इथे पाहिलं होतं याच्यात सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथे कोटी जी आहे ती आपण मगाशी पाहिली होती की कोटी 5 इथे लिहिली होती आणि इथे कंसामध्ये पद बघा किती आलेली आहेत, 1 2 3 4 5 6. म्हणजे कोटी जेवढी असते त्याच्यापेक्षा एक पद इथे जास्त आलेलं आहे. म्हणजेच 1 2 3 4 5 6 6 सहगुणक मिळालेले आहेत. कोटी 5 आहे म्हणजे कोटीपेक्षा एक सहगुणक इथे जास्त मिळतो कंसामध्ये. तसंच इथे पण आता आपण पाहिलं, इथे कोटी 3 होती, कंसात सहगुणक 4 मिळालेले आहेत. कोटीपेक्षा एक सहगुणक जास्त असतो. आता आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हाच घटक पाहूया. कोएफिशिएंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. लेट अस लर्न some examples on this topic. P of m is equal to 5m square minus 7m plus 3m raised to 5 plus 2. Here the given polynomial is in variable m, so I write here P of m. So in this polynomial the highest index is 5. So this is called as degree. So the degree of this polynomial is 5. The indices are 2. Here index is 1, not given means it is 1, 5 and constant have a index 0. So indices are 2, 1, 5, 0. So here highest index is 5, so it is called as degree. Now we have to write this polynomial in standard form. So standard form we have to write in descending order. So descending order means we have to write the highest power term first. So highest power is 5, so I will write here 3m raised to 5. Then I will write the next highest is square term, so plus sign is there, so plus 5m square, then 5, then second index is having power 2, then next highest is power 1, so minus 7m, and at last we will write the constant term because it has an index 0, so plus 2 as it is. So 5, 2, 1, 0. So in this way we write the descending order of powers. So this is a standard form of polynomial. Now we have to write index form. Now while writing the index form, we have to write the indices from greatest to smallest, but the terms which are missing, we have to create that terms. So those terms which are missing in the given polynomial, so we have to create these terms by taking its coefficient 0. If we take coefficient 0, so there is no change in the given polynomial because 0 into any number is 0, so that term is not in the polynomial, means it is absent as given in the polynomial. So no change in that polynomial. So I will write here index form of polynomial 3m raised to 5 as it is. Now 5 power, then is second power is second term is square term. So here power 4 and 3 are missing. So I will create these terms by taking coefficient 0 here. So 0m raised to 4 means term is 0. 0 into m raised to 4 is 0. So no change in this example. Again power 3 is also missing. So I will create here 0m cube. Then square term is already given. So I will write as it is 5m square minus 7m is also as it is because power is 1. After 2 power we will write the power 1 and then at last power is 0. So 5, 4, 3, 2, 1 and 0. So all the powers of variables are in descending order. So this is the index form of polynomial. Now we will write the coefficient form. Means we have to write only the coefficient of each term in bracket and comma is already we have to show here.
So 3 is the coefficient of first term. M raised to 5 have coefficient 3. M raised to 4 have coefficient 0. Here M cube have coefficient 0. Then M square have coefficient 5. And M has coefficient -7. And last constant term means it has to write as it is. So plus 2. So 3, 0, 0, 5, -7, 2. We have to write the comma between each number. So this is a coefficient form of polynomial. Now look at again, the degree of the given polynomial is 5, and in the coefficient form there are 6 coefficients. 1, 2, 3, 4, 5, 6. So one coefficient is more than the degree. Degree is 5, the coefficients are 6. Now let us learn second example. Q of x is equal to x cube minus 6. Here the variable is x, so the polynomial is q of x is equal to x cube minus 6. And here highest index is 3, so degree of this polynomial is 3. Now we have to write this polynomial in standard form, means in descending order of the powers. So already it is given in the example, because highest index is 3 and second term is constant, and constant have a index 0. So 3, 0 means already it is in the descending order of the powers. So I will write the standard form of polynomial is x cube minus 6. Now we have to write this polynomial in index form. And index form means the missing terms we have to write in this polynomial with taking 0 as a coefficient. So we have to create those terms which are missing in this polynomial. Now we will write here index form of polynomial as x cube as it is. Now x cube means next power is square power, means 2 power and 1 power, they are missing. So I will create those terms here by taking coefficient 0. So no change in the given polynomial. So 0 into x square is missing. Then 0 into x is also missing here. And last term is constant. So constant right as it is minus 6. So this is a index form of polynomial. Now we have to write this polynomial in coefficient form. So we will write the coefficient in bracket with commas. So coefficient of x cube is not given, means here is 1. So coefficient of x cube is 1. Coefficient of x square is 0. Coefficient of x is 0. And last term constant as it is minus 6. So this is a coefficient form of the given polynomial. So this is the polynomial. This is the index form of this polynomial. And this is a coefficient of this polynomial. Now here degree is 3. And the coefficients in the brackets are 4. So whatever is the degree and the coefficients in the brackets are 1 more than the degree. So degree is 3 and coefficients are 4 here.